आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय. कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे. कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, करमाळा, भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा. या लेझर मशीनमध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग. लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार. तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो. यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल. चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला. ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. संपर्क 78 880 55 536. एसटी डेपो व विद्यार्थ्यांसाठी एसटी बस यासाठी प्रहार संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विमलताई अनारसे व त्यांचे सर्व कर्जत तालुक्यातील पदाधिकारी आज आक्रमक झाले होते. त्यांनी कर्जत बसस्थानकावर येऊन या ठिकाणी आंदोलन करण्याचा या ठिकाणी इशारा दिला होता. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करत पुढील काही दिवसांमध्ये एसटी बस आणि आगाराचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे आपण या ठिकाणी आहोत. आपण जर पाहिलं तर कर्जत एसटी डेपोचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. आज या ठिकाणी प्रहार संघटनेच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा बसस्थानकावर दिला होता. त्यानुसार या ठिकाणी आंदोलन आणि विद्यार्थी जमलेले आहेत. आपण या ठिकाणी आंदोलकांशी चर्चा साधणार आहोत. नेमकी काय एसटीची समस्या आहे सध्या विद्यार्थ्यांची? आम्ही ज्या गावातून येतो, करपडी, राशींच्या पुढं करपडी एक गाव आहे, तिथून आम्ही येतो. आम्हाला सकाळची वेळेला एसटी नसते, मग आता त्यासाठी आम्हाला एसटी पाहिजे. किती वाजता एसटी पाहिजे? काय 10 10:30 तिथून निघायला पाहिजे. सध्या काय परिस्थिती आहे? तिथं आम्हाला एसटीच नाही, आम्हाला राशीनला यावं लागतं एसटीसाठी. मग आमची करपडी जरा लांब आहे, मग आम्हाला सोयीच नाही कसली येण्यासाठी. आम्ही स्वतःची गाडी घेऊन किंवा आता मी तर सायकलीवर येते, राशीनपर्यंत 7 किलोमीटर लांब आहे. आपण या ठिकाणी पाहिले की विद्यार्थिनींना 7 किलोमीटर पायी सायकलवर यावं लागतं आणि तिथून पुढे एस टी बसची सुविधा होती. काय एस टीची समस्या आहे? सकाळी कर्जतला यायला राशीनवरून लवकर गाड्या नसतात, 2 गाड्या असतात, त्यात पण गर्दी वगैरे येतात. कोण येतं कोण नाही येत. राहिलेल्या पुरी परत घरी जातात, त्यांचं कॉलेज बुडतं. आणि मग परत जाताना काय परिस्थिती आहे? परत जाताना पण दुपारच्या जास्त गाड्या नसतात. मग काय करता तुम्ही? रिक्षा करून जातात. रिक्षा आपण पाहिलं की एस टी बस सुविधा नसल्यामुळं विद्यार्थ्यांच्या त्यांचे क्लास आणि शाळा कॉलेजचं नुकसान होतं आहे आणि खाजगी वाहनांचा वापर करावा लागतो आहे. आज ज्यांनी या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला त्या या ठिकाणी ज्या आंदोलक आहेत महाराष्ट्र राज्याच्या महिला आघाडीच्या बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या अध्यक्षा ज्या आहेत, महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष या ठिकाणी विमलताई आहेत अनारसे. आपण त्यांची संवाद साधूया. आज आपण या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं आहे किंवा करत आहात आणि त्याच्या संदर्भात इशारा या ठिकाणी दिला होता. सर्व जमलेले आंदोलक, काय नेमकी भूमिका आहे? माझी अशी भूमिका होती की आपल्या कर्जत तालुक्यामधील आपल्या बस स्टॉपला कसल्याच गाड्या अशा पेडल्या नाहीत. आता ह्या गाड्या जर सोडल्या तर ह्या गाड्या जाग्यापर्यंत जातच नाहीत. त्याच्यासाठी ही गाडी सुटली तर मधीच फेल झाली तर दुसरी गाडी लावताच येत नाही. त्याच्यामुळं प्रवाशांचं हाल होते आणि विद्यार्थ्यांचं पण हाल होते. त्याच्यासाठी मी मॅडमला आता फोन केला. तर नवीन गाड्यासाठी सुद्धा मी बऱ्याच वेळा मागणी केली, पण लगी काय देता येत नाही म्हणून अजून त्याची काय कारवाई करीत नाहीत. पण मॅडमला आता मी बोलले तर त्या म्हणल्या मी अजून पुढची कारवाई करते आणि त्याचा आढावा घेऊन तुम्हाला 2 दिवसात मी सांगते. तर आपण या ठिकाणी पाहिले की एस टी डेपोचा प्रश्न प्रलंबित आहे. आता ह्या एस टी डेपोचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे. तर ह्या ज्या घोषणा बऱ्याच दिवसापासून होत्यात, नवीन डेपो झाला आहे, आता चालू होणार आहे. मग आता ह्या 3 टप्प्यात झालेला आहे म्हणतात. मग आता 3 टप्प्यात कधी व्हायचं आणि कधी इष्ट्या व्हायच्या आणि कधी प्रवाशांचं अडचणी दूर व्हायच्या. त्याच्यासाठी ह्या एस टी डेपो जर लवकर नाही झाला तर आम्हाला प्रहार संघटनेच्या वतीने आम्हाला रस्त्यावर उतरून ह्या डेपोसाठी ह्याचं कारवाईच करावं लागणार. संघटनेचे आणखी काही पदाधिकारी त्यांच्याशी आपण बोलूया. आज संघटनेने या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलंय. काय नेमकी भूमिका आहे, मागणी काय आंदोलकांची? आमची प्रमुख मागणी अशी की डेपोचं काम साहेब सांगतात की अर्धवट आहे, पूर्ण नाही, पण तोपर्यंतही विद्यार्थ्यांचा हाल होतात. तर आपलं कर्जत शहर हे विद्येचं माहेरघर आहे. आपल्या जवळ आसपास कर्जत, करमाळा, श्रीगोंदा, जामखेड या भागामध्ये चांगल्या प्रमाणावर कॉलेज नाहीत, तर आपल्या भागामध्ये कर्जतमध्ये चांगल्या प्रमाणावर कॉलेज आहेत.
तर विद्येचं माहेरघर असल्या कारणाने डेपो आणि तुम्ही 1 महिना 2 महिने लेट होऊ द्या, त्याचं काय अडचण नाही आम्हाला. पण कर्जतला भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात एस टी गाड्या दिल्या पाहिजेत, आमची प्रमुख मागणी. त्या 8-15 दिवसात काही नाही, आम्हाला साहेबांनी शब्द दिला आहे तेवढ्या वेळेस जर आम्हाला एस टी नवीन इथं दिल्या नाहीत तर आम्ही तीव्र स्वरूपाचं असं कर्जतमध्ये आंदोलन करू, अशी आम्ही या ठिकाणी संघटनेच्या वतीने इशारा देतो. आपण एस टीकडे काय काय मागण्या केलेल्या आहेत? आम्ही एस टीकडे मागण्या केल्यात की ज्या ज्या गावामध्ये अद्याप एस टीच पोहोचली नाही तिथं विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, त्या गावामध्ये एस टी चालू केली पाहिजे आणि शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वेळेत एस टी चालू केली. आमची अशी मागणी नाही की बाबा अशी शाळेंचं त्या दिवशी शाळा नाही त्या दिवशी तुम्ही एस टी द्यावाच असं, पण शाळेच्या वेळेमध्ये एस टी चालू केली पाहिजे, एस ट्या नवीन दिल्या पाहिजेत. आता एस ट्या कर्जतला आहेत त्या जिकडं जाईन तिकडंच बंद पडतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणावर हाल होतात. पावसा पाण्याचं एकदम दिवस आहेत, तर ही लवकरात लवकर आम्हाला एस ट्या नवीन द्याव्यात अशी आमची प्रमुख मागणी आहे. आपण या ठिकाणी पाहिलं की प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, आणखीनही काही आंदोलक आहेत. आज जर पाहिलं तर 2 लोकप्रतिनिधी आहेत. या ठिकाणी एस टी तालुक्याचं बसस्थानक आहे. निश्चित नवटेंग करायची कोणी बी येऊन. आता आपण जर पाहिलं तर ह्या मैदानाचं पूर्णपणे खड्डे पडले तर रस्त्यात चिखल आहे. अहो कर्जत तालुक्यासाठी वाय नाही, आम्ही एक दिवस टाकी येऊ ह्या कर्जत तालुक्यासाठी, पोरांसाठी, लेकरांसाठी. पुढची भूमिका काय राहील आता संघटनेची? संघटनेची भूमिका आम्ही डिपोसाठी तर आबादणार, पण लहान लेकरांसाठी गाडी नाही चालली, आम्ही 4-5 दिवसात परत आंदोलन लावणार. आपण या ठिकाणी पाहिलं की कर्जत येथे बसस्थानकावर दुरावस्था आहे, एस टीची संख्या कमी आहे आणि एस टी डेपोचा प्रश्न या ठिकाणी प्रहार संघटनेच्या वतीनं आज रस्ता रोको आंदोलन बसस्थानकावर इशारा देण्यात आला होता. एस टीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्यांना निवेदन देऊन ह्या आंदोलनापासून त्यांच्या मागण्या मान्य करून परावृत्त केले. सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा. CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय. सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन. डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत.